लगेच सोडून गेली. थांबली सुद्धा नाही. कधी कधी वाटतं की मला माझी काळजीच नाही. बाबांनी मला सकाळी बोलवलं होतं, पण अजून का नाही आले? खूप वेळ झाला आता. बघ शिव, तुझ्यासाठी श्रीखंड आहे ना, गोड गोड, तुला आवडतं ना? अहो श्रीखंड का घेऊन आलाय? मी एवढी छान भाजी केलीये. शिव, तुला माझ्या हातची भाजी आवडते ना? अगं ती भाजी रोजच खाते, तिला श्रीखंड आवडतं म्हणून घेऊन आलोय. शिव बाळा, श्रीखंड खा, मग छान आपण पकडापकडी खेळू. बरं, पण श्रीखंड सोबत थोडी भाजी पण खायची हा. अगं आप्पे, बाहेर फिरायला आल्यानंतर घरून भाजी करून आणतं का कोण? एक मिनिट अर्जुन, अरे असं काय करतोय? तुला आवडते म्हणून केली मी भाजी, आणि असंही तो गोड खात नाही. मी सकाळी उठून बनवली, खा ना. अगं पण मी सकाळी उठून डेअरीवर जाऊन श्रीखंड आणलाय, त्याचं काय? एक मिनिट तू अर्जुन, हे बघ, आपण त्याच्या खाण्याबद्दल बोलतोय आणि तो हसतोय आपल्याकडे बघून. बाबा, तुम्ही भांडताना खूप भारी दिसता. तुम्ही दोघं सोबत आहे तेव्हा मला काहीही चालेल. ओ उगं मला बोलते. चला नाही, आधी हे खाणार. आधी श्रीखंड. अरे आधी भाजी खाऊ दे ना त्याला. डेअरी. नको नको नको. बाबा, तुम्ही कामात असता, पण मला तुमच्या बरोबर फिरायला जायचंय. तहान लागलीये. काका, मी अमोल. माझे बाबा थोड्याच वेळात मला घ्यायला येणार. तोपर्यंत मला पाणी मिळेल का? थांब देतो. घे पी. थँक्यू काका. अमोल, बाळा तू एकटाच आलायस का इथे? हो, पण माझे बाबा येतील आता. बाबा जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आमच्या बरोबर थोडं खातोस का? नको, मी बाबांबरोबर पावभाजी खाणार आहे. अरे तुझे बाबा कुठल्या तरी कामात अडकले असतील, तर ये ना आमच्या सोबत बस. नको, मी बाबांबरोबर पावभाजी खाईन ना. मी खाल्लं तर बाबांबरोबरच खाणार आहे. तुझे बाबा येईपर्यंत आम्ही इथे जाऊ. तुला काय लागलं तर सांग. हो काका, थँक्यू. वेलकम. अहो तुम्हाला मी काय सांगितलं उठू नका म्हणून? तुम्ही झोपून राहा बघू. अहो ऐका ना. अहो मी तुम्हाला काय सांगते, तुम्ही झोपून राहा म्हणून. मला काही कळत अहो, नाही. ऐका ना. तुम्हाला मी काय सांगितलंय, तुम्ही झोपून राहा बघू. हे बघा, तुमचं रक्त घेतल्याशिवाय टेस्ट करता येणार नाही. अहो ऐका ना, मी ठीक आहे. अहो पेशंट तुम्हाला नको सांगते, तुम्ही ऐकत का नाही घ्या? मी माझं काम करते. प्लीज मॅडम, मला समजून घ्या. तुमच्यासाठी टेस्ट या गरजेच्या आहेत. तुम्ही झोपा बघू. मी सांगते म्हणून झोपा. झोपा. 2 मिनिटं, मला जरा आईशी बोलू दे ना. हो. आई, अगं झोप तू. ते दे म्हणतात रक्त, तर देऊन टाक ना. अगं आर्या, अगं तू म्हटली म्हणून आपण हे सगळं नाटक करतोय ना. आणि अगं आता हे रक्त, अगं नाही. अगं आई, हे बघ, आता आपण इथपर्यंत आलोय की नाही, आणि तू असं केलंस तर त्यांना शंका येईल ना. तुला दया येत नाही का ग माझी? अगं तुला माहिती आहे ना, मला ते सुई आणि रक्ताची किती भीती वाटते. अगं आई, हे बघ, आता सगळं जुळून आले की नाही, आणि तू असं वागलीस तर हे बघ, फक्त आजचा दिवस. यापुढे ना मी तुला कधीच काही सांगणार नाही. आई, फक्त 2 मिनिटाचं काम आहे ग, प्लीज. 2 मिनिटाचं? अगं तुझ्यासाठी अजून काय काय करायला लागणार देव जाणे बाई. आई, आता तर फक्त तू रक्तच दे. नर्स, या तुम्ही इकडे. हे बघा, तुम्ही तिकडे बघा. बघा बघा. हा, काही होणार नाही. बघा. झालं झालं झालं, तिकडे बघा. झालं. चल. ओके. बघ,
आई काही झालं का? नाही ना, उगाचच कालवा करत असतेस. आर्या, आता हे एवढं सगळं करून ना अर्जुन तुझा झाला नाही ना, तर बघच. आई, काही चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी ना थोडं सहन करावं लागतं. मी बाहेर थांबते. हं? ए जरा गाण्याबरोबर नाच की. गाणं कुठं चाललंय, तू कुठं चालल्या? होय का? मग गाण्याची स्पीड कमी करा थोडी. स्पीड कमी करून कसं चालेल? लोकांना आवडणार नाही ती. तुम्हाला काय कळतंय? तुम्हाला माहितीये माझ्या मागच्या रीलला 2000 लाईक आलेत. किती? 2000. आणि आता ही रील तर बघा किती व्हायरल होते ते. बापू बघितलं का? काय अहो मोनाची रील 2000 लोकांनी बघितली. होय का? याच्यावरनं कळतंय दीपू, जगात तुम्हीच एकटे रिकाम टेकडे नाही. आप्या, बरं झालं आलीस. आप्या, कसा गेला दिवस तुझा? चांगला गेला. आता कामाचा ताण जरा कमी आहे. होय ना? अगं माझं एक काम कर की, बोला ना. अमोल कुठे बघ की. अगं तू दिवसभर घरी आला नाही आणि तू घरात नसला ना की येड्यावानी होतोय मला. बापू, ओ वंसा, मी आज एकच रील बनवली तर बापू बघा किती वैतागलेत ते. बापू, अहो तिला आवडते तर करू द्या की. अगं, करायला कोण नाही म्हणते, पण आपल्या घरात काय चाललंय ते सगळं त्या मोबाईलवर सांगायचं म्हणजे येडेपणा वाटतो मला. एडेपणा? अहो बापू, मी सेलिब्रिटी झाले आणि आपल्या घराबाहेर लोकांची रांग लागली मला भेटायला, तेव्हा तुम्हाला कळेल. मोना, अगं नवऱ्याच्या डोळ्यात बघ एकदा. तुला सेलिब्रिटी व्हायची काहीच गरज नाही. सेलिब्रिटी असल्यासारखं वाटल. बापू जाऊ दे की हो. अहो ती घरी बसल्या बसल्या करते आपली काय तर. करू दे करू. बरं दिदे, तू अमोल बरोबर बोल, कधी येतोय बघ घरी. हो बघ बघ बघ. हो बापू, मी करते त्याला फोन. दोघ जण सोबत असले की कसलंच भान राहत नाही त्यांना. अर्जुनचा फोन बंद येतोय हो. बंद आहे? मग अगं फिरून परत घरी गेले असतील. तू घरी कोणाला तरी विचार की. बाबांना लावते. अप्पी, हॅलो. हॅलो बाबा. हा बोल की अप्पे. अहो काय नाही, मी अर्जुनला फोन ट्राय करत होते पण त्याचा फोन बंद येतोय. अमोल आणि तो घरी आलाय ना? अप्पे, अगं अर्जुन अमोलकडे गेलाच नाही. त्या आर्याची आई आजारी पडली होती ना, त्यामुळे त्याला दिवसभर दवाखान्यात थांबावं लागलं. काय? हा. अप्पे, अप्पे अगं काय झालं? काय झालंय नक्की? काय काय झालं आप्या? बापू, अर्जुन अमोलकडे गेलाच नाहीये. काय? बघा, मी तुम्हाला बोलले होते ना की अमोलला तिकडे पाठवताना विचार करा, पण नाही. तुम्ही माझं ऐकाल तर शपथ. मोना थांब जरा, तू अमोलला कुठे सोडलंस? अहो वंस, मी त्याला सकाळीच बागेत सोडलं होतं. तू सकाळीच सोडलं? दिप्या चल लवकर. ते रुपाली त्यांनी नवा डाव खेळलेला दिसतोय. नाहीतर अर्जुन दादा अमोलला भेटायला येतो सांगून असं कधीच नाही करणार. जाऊ द्या, आपल्याला काय, जे व्हायला पाहिजे ते होतेच की. काय मोना? बाबा असून किती वेळ? मी सकाळपासून वाट बघतोय आणि आता खूप वेळ झालाय. आता रात्र पण झालीये. अरे पोरा, अजून इथं जायचंय तू? अरे आता बाग बंद व्हायची वेळ आली की. काका, मला जरा इथे थांबू देतात का? माझे बाबा मला घ्यायला येणार आहेत.
अरे आता तू किती वेळ थांबणार आहेस? सकाळपासून बघतोय मी तुला, तू इथंच आहेस. काका माझा बाबा सकाळी येणार होता, पण त्याला काहीतरी काम लागलं असेल ना, म्हणून वेळ पण लागला. अरे असं बागत किती जण येतात आणि किती जण जातात. आता तुझा बाप येत नस. काका माझे बाबा स्पेशल आहेत, ते मग असं एकटं कुठेही सोडून नाही जाणार. ते नक्की येणार म्हणजे येणारच. अरे बाळा असं कर ना, तू बाहेर जाऊन थांब की, आणि मग काय वाट बघायची ती बघ. मला बाग तरी बंद करून दे की. अरे नाही, मी इथेच वाट बघत बसणार. अरे बाळा ऐक की माझं, मला बाग बंद करायची. अरे अमोल तू काय करतोयस बाळा इथे? तू सकाळपासून इथेच आहेस का? तू घरी का नाही आलास? अगं बाबा येणार होता ना, म्हणून मी वाट बघत होतो त्यांची. अरे बाळा पण बाबा सकाळी येणार होता ना, मग तू घरी का नाही आलास? अगं मा, मी प्रॉमिस केलं होतं ना बाबाला. तुला माहिती आहे ना की मी प्रॉमिस कधी तोडत नाही. मला सांग, तू खाल्लंयस का काय? नाही मा. आप्या, अगं इथंच प्रश्न विचारत बसणार आहेस का? चला आपण घरी जाऊ पटकन. अहो सकाळपासून पोरग इथंच आहे, पार सुकून गेले बघा की. काका आभार आहे बर का. बापू, दिप्या, अमोलला घरी घेऊन जा आणि त्याला काहीतरी खाऊ घाल. मी मागणं आलेच. तिथे अगं एवढ्या रात्री कुठं जाणार आहे तू? अर्जुनच्या घरी. जा घरी. अर्जुन, अरे तू आणि घरचे सगळे होते ना, म्हणून हे सगळं निभावून गेलं. मी सकाळी एवढी घाबरली होती ना, मला काहीच सुचत नव्हतं. अरे तर असं होतं, असं अचानक काहीतरी घडलं ना की असं होतं. अर्जुन, मी कुठे अडकली ना तर मला सगळ्यात आधी तू आठवतोस, आणि मला माहिती आहे माझे सगळे प्रश्न तूच सोडवू शकतोस. अर्जुन, थँक्यू. हे बघ, तू आज नसतंस ना तर मला नाही माहिती काय झालं असतं. आर्या, काकू होतील बऱ्या, नको काळजी करू. हो, पण मी तुला मिठी मारली ते आवडलं नाही का? नाही नाही, असं नाही काय. आर्या, भाऊजी कधी आलात तुम्ही? आर्या, आईला बरं आहे का ग? आत्ताच डिस्चार्ज मिळाला. थोडी थकली आहे, पण आता बरं वाटतंय. बरं भाऊजी, माझा स्वयंपाक तयार आहे. तुम्ही हातपाय धुवून घ्या, म्हणजे मी जेवायला वाटते लगेच. हा अर्जा, अरे अप्पीचा फोन आला होता. अमोल अजून घरी पोहोचला नाही. तू कुठं बोलवलं होतं त्याला? अमोल अजून घरी गेला नाही म्हणजे दिवसभर अमोल एकटाच बाहेर होता का काय? हो. अमोल त्याच्या बाबांची वाट बघत बसला होता बागेत एकटाच. आणि त्याचे बाबा इतके बिझी होते की त्यांना साधं फोन करून सांगायलाही जमलं नाही की बाळा मी कामात आहे, मला नाही जमणार यायला. अगं आपण ना भाऊजी सकाळपासून खूप गडबडीत होते. अगं एक मिनिट ताई, मी अर्जुनच्या कामाबद्दल बोलतच नाही. तिथे माझा मुलगा उपाशी बसला होता एकटा दिवसभर. कोणासाठी? तर त्याच्या बाबांनी त्याला प्रॉमिस केलं होतं की मी तुला फिरायला घेऊन जाईल म्हणून. अप्पे, अमोल बरा आहे का? कामाची गडबडीत सगळं. गडबड? एवढी कसली गडबड होती अर्जुन तुला की तुझ्या मुलाला सांगून सुद्धा तू त्याला भेटायला गेला नाहीस? अपर्णा, आर्याच्या आईला मेडिकल इमर्जन्सीमुळं
अर्जुनला त्यांना दवाखान्यात घेऊन जावं लागलं त्यामुळं सराव तुम्ही समजून घ्या ना एकदा. अमोलला किडनॅप होऊन किती दिवस झाले? आत्ताचीच गोष्ट आहे ना. काय परिस्थिती होती ते सगळ्यांनाच माहिती आहे. आज जर माझ्या अमोलला काही झालं असतं तर कोण जबाबदार होतं? आणि असंही मॉन्टी 7 वाजून सापडला नाहीये. पण त्याला काही झालं नाही ना, मग एवढा इशू कशाला करतेस? मुद्दाम ना. अर्जुन, हा तुझ्या मधला आणि तू माझ्या मधला त्याच्याशी प्रश्न- कशाला बोल? आपी बरोबर बोलते. अरे पण अर्जा, अरे तुला दिवसभर आर्याच्या आईसाठी दवाखान्यात जावं लागलं हे खरं आहे, तरी पण पोराच्या बाबतीत एवढा हलगर्जीपणा बरोबर नाही रे. नाही बाबा, हा तो कामात इतका बिझी होता ना की त्याचा मुलगा उन्हाताना तिथे बसला असेल, एकटा असेल याची आठवणच नाही राहिली. त्याला साधा फोन करूनही सांगावं असं नाही वाटलं की बाळा मी कामात आहे, तू जा. आणि किमान मला तरी फोन करायचा अर्जुन एकदा. अपर्णा असं नाही. असंच आहे सर. 7 वर्ष आधी ह्याच्या बायकोनी याच्या काळजीपोटी एक गोष्ट लपवून ठेवली. त्यानंतर ह्याच अर्जुनने त्याच्या बायकोशी आणि मुलाशी नातं तोडलं. बरोबर ना? मग अर्जुन, आता आज तू जे काही वागलाय त्यासाठी मी काय निर्णय घ्यायला हवा? आपे मी चुकलोय. त्यासाठी तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे. तू निर्णय घे आणि मला सांग. मी वागीन त्याप्रमाणे. आप्पे, अगं अर्जाची चूक आहे, पण मी त्याला पाठीशी नाही घालत आहे. पण एवढी बार त्याला समजून घे ना, त्याला माफ कर. हो अपर्णा, सकाळपासून तो सुद्धा टेन्शनमध्ये आहे. तू समजून घे ना. काय बोलायचं ह्या सगळ्यांना? आता जर आपण आणि अर्जुन भाऊजींना सांगितलं की अमोलला भेटायचं नाही, तर हा डाव अगदी आर्याच्या मनासारखा पडल. पण नाही, यांना मात्र त्याच्या नाकधुऱ्या काढायच्या. अपर्णा, प्लीज प्लीज म्हण ना, अमोलला भेटायचं नाही म्हणून. अर्जुन, तुझ्या चुकीची शिक्षा मी अमोलला कधीच नाही देणार. कारण काय ना, त्याचं त्याच्या बाबांवर खूप प्रेम आहे. आणि जर मी तुला सांगितलं त्याला भेटू नको, तर तुझ्यापेक्षाही त्याला जास्त त्रास होईल. आणि आता त्याला त्रास झालेला मला नको. त्यामुळे मी फक्त माझ्या मुलासाठी तुला समजून घेते. मला अमोलची माफी मागायची. मी उद्या घरी येतो. अर्जुन, मागची 7 वर्ष माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी तू कायमची दरवाजी बंद केली तुझ्या घराची. हा, आम्ही नेहमीच तुझी वाट बघत होतो. पण यापुढे अमोलच्या बाबतीत जर पुन्हा अशी चूक घडली ना, तर मागची 7 वर्ष जसं मी अमोलला एकटीने सांभाळलंय, तसं यापुढे सांभाळू शकते. हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. अमोल बाळा, तू माझ्यासोबत नव्हतास ना, ही सगळी खेळणी, सगळे गिफ्ट्स मी तुझ्यासाठी घेऊन यायचो. ना आज मला कळतंय, देवानी जाणून बुजून तुला तुझ्या आई बरोबर ठेवलं, माझ्या बरोबर नाही. बरोबर केलं ते, बरोबर केलं. माणूस जवळ असल्यानंतर त्याची कदर करता येत नसेल, या खेळण्यावरच्या प्रेमाचं काय करायचंय? अमोल बाळा, सॉरी. मी आज तुला दिलेलं प्रॉमिस पूर्ण नाही करू शकलो ना, सॉरी. अरे पण माझ्या मनात पण नाही आलं की तिकडे तू एकटा असशील, उपाशी असशील, उन्हात असशील. एक बाप म्हणून कमी पडलो मी आज. तिचं चिडणं पण साहजिक आहे ना, चिडणारच ना ती.
आर्याच्या आईला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं, ठीक आहे, ठीक आहे ना, तसं कळवायला पाहिजे होतं ना मी अमोलला. काहीतरी मार्ग काढायला पाहिजे होता, काहीतरी. इथं पण कमी पडलो मी. अमोल बाळा, मला माफ करा प्लीज. वा अर्जुन वा. म्हणजे माझ्या आईची ही अशी अवस्था असताना मी एकटी पडली असती तरी चाललं असतं ना तुला?